युट्यूबवरती हे लेक्चर घेतलं तर त्यावेळेस आपण इंट्रोडक्शनचा पार्ट बघितला होता. सी मेथड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. सो आपण जमिनीवरनं ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, लँडवरनं. त्यानंतर आपण पाण्यातनं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, मीन्स वॉटर. आणि आपण हवेतनं सुद्धा ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, मीन्स व्हॉट, एअर. तर आपण ज्या वेळेस लँडवरती म्हणजे जमिनीवरनं जेव्हा आपण ट्रान्सपोर्टेशन करतो तर त्याला आपण हायवे किंवा रोडवे असं आपण म्हणत असतो. त्यानंतर पाण्यातनं करत असताना वॉटरवे आणि हवेतनं करत असताना एअरवे. बट आपण मेनली जो फोकस करणार आहोत या ठिकाणी रोडवे किंवा हायवे. आता याला जर थोडंसं ब्रेक केलं ना आपण, बघा हायवे याला जर दोन पार्टमध्ये आपण ब्रेक केलं. सो वे मीन्स बेसिकली काय होतं की रस्ता, आणि हाय म्हणजे काय, हाय अल्टिट्यूड किंवा हाय इलिव्हेशन वरती बिल्ट होणारा रस्ता. ठीक आहे, याला आपण म्हणत असतो हायवे. आणखी एक असतो फ्लायओव्हर. तो त्याची रोडवे पासून त्याची जी हाईट असते ती खूप जास्त असते. फ्लायओव्हर वेगळा. हा हायवे मीन्स व्हॉट, जो काही ग्राउंड सरफेस आहे आपला ग्राउंड सरफेस त्यापासून काही मीटर उंचीवरती आपण कन्स्ट्रक्ट केलेला असतो ओव्हर दी एम्बॅकमेंट वरती. रोडवे और हायवे याला आपण सुरुवात करणार आहोत. सर्व जेई एक्झाम मध्ये राहणार का? यस, अतिशय महत्वाचा हा विषय आहे. हा विषय खूप महत्वाचा आहे. हा, रनिंग नोट्स काढायच्यात का सर? कोमल, जेवढं शक्य होईल तुम्हाला तेवढ्या रनिंग नोट्स तुम्ही काढत चला. का काढत चला याचं कारण असं आहे की तुम्ही तुमचं म्हणजे लेक्चर बघण्याचा जो काही पार्ट असतो ना तो ऍक्टिव्हली तुम्ही लेक्चर बघणार. तर त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तुम्हाला तुम्ही काय करत चला, रनिंग नोट्स काढा. पण रनिंग नोट्स काढत असताना फक्त आणि फक्त एक्झामच्या दृष्टिकोनाने जे महत्वाचे पॉईंट असतील तेवढ्याच रनिंग नोट्स मध्ये आलं पाहिजे. बिकॉज सब्जेक्ट लेंदी आहे, मोठा आहे, खूप दिवस चालणार आहे आणि या विषयामधनं प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न फ्रेम होत असतात. मग ती नगर परिषदची परीक्षा असू द्या किंवा तुमची जिल्हा परिषदची एक्झाम असू द्या किंवा इतर येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये हा जो सब्जेक्ट असतो हायवे याचं इम्पॉर्टंट खूप आहे. मी तुम्हाला जे 5 पांडव सांगितलेले आहेत त्यामध्ये हायवे सुद्धा हा एक पांडव आहे. हा एक महत्वाचा विषय आहे. तर यामुळे याच्या नोट्स तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा रिवाइज कराव्या लागणार आहेत. तर त्यामुळे मी जमेल तेवढा पार्ट जो आहे तो कम्प्रेस करण्याचा ऑलरेडी प्रयत्न केलाय. चांगल्या नोट्स तुम्हाला मिळतील त्यासाठी ऑलरेडी मी भरपूर मेहनत इथं करत असतो बोर्डवरती, डिजिटल बोर्डवरती. तर त्याही नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने रनिंग नोट्स काढत राहा. ठीक आहे, चलो. ठीक आहे, हा, चला करायची सुरुवात आपण आता. हा, काही विद्यार्थ्यांचा बेसिक क्वेश्चन आहे की सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द हायवे अँड फ्लायओव्हर. त्याही प्रश्नांचं उत्तर देऊ आपण. तर लक्ष द्या आता इकडे. हा, पुन्हा एकदा तुम्हाला 5 पांडव ऐकायचे आहेत. तर मित्रांनो, हायवे इंजिनिअरिंग, सर्वे, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हे 5 पांडव हे खूप महत्वाचे विषय आहेत. यानंतर मग तुम्ही काय करू शकता, सीपीएम पट आहे, सॉइल मेकॅनिक्स, फ्लूइड मेकॅनिक्स या विषयाला घ्या. सॉइल मेकॅनिक्स, फ्लूइड मेकॅनिक्स या विषयाला घ्या. स्ट्रक्चरचे विषय जे आहेत त्यांना शेवटी रिवाइज केलं तरी चालतं, कारण त्यांना जास्त वेळ लागत नाही रिव्हिजनला. हे विषय खूप लेंदी आहेत. नंतर मग आता बघा मी सुरुवात केलेली. तर हायवेचा जो सिलेबस आहे हा सिलेबस हायवे डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग फर्स्ट लेक्चर असणार, फर्स्ट युनिट असणार. थेरी आहे, जास्त थेरी पार्ट आहे यामध्ये. तरी मी शक्य तेवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या कामापुरता जेवढ्या मर्यादित असतील तेवढ्या गोष्टी इथं घेईल. जॉमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे हा एक खूप सुंदर पार्ट आहे, खूप महत्वाचा आहे. हायवे मटेरियल, डिझाईन ऑफ हायवे पेमेंट अँड ट्रॅफिक इंजिनिअरिंग. आणि नंतर आपण सुरुवात करणार आहोत फर्स्ट युनिटला. लक्ष द्या, फर्स्ट युनिटला आपण सुरुवात करूया ज्याचं नाव आहे हायवे डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग. आणि यामध्ये मी 6 सब टॉपिक्स मध्ये सुरुवात करणार आहे. 6 सब टॉपिक्स मध्ये मी लेक्चरला डिवाइड केलेला आहे, म्हणजे या युनिटला डिवाइड केलंय. तर आता आपण बघूयात की डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉस सेक्शनची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होत गेली. आता जर का तुम्ही जस्ट आपलं जे बुक आहे ना, मी तुम्हाला सहज ह्या गोष्टी ज्या आहेत एकदम प्रॅक्टिकली तुम्हाला मी सांगणार. आता मी पॅरलली काय करत असतो, ज्या वेळेस मी लेक्चर घेत असतो त्याच्या अगोदर मित्रांनो मी नंबर ऑफ बुक्स चाळत असतो, फक्त यासाठी, कारण कंटेंट याचं बघायला गेलं ना तर भरपूर प्रकारचे रेफरन्स बुक तुम्ही यूज करा, नंबर ऑफ रेफरन्स बुक बघा, प्रत्येकामध्ये इन्फॉर्मेशन वेगवेगळी असते. पण मी प्रयत्न काय करत असतो की जे प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहेत तेवढे प्रश्न तुमच्याकडनं अटेम्प्ट झाले पाहिजेत. हा असा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. मग मी त्यासाठी प्रिव्हियस इयर जे काही बुक असतील, IAS असेल, गेट्सचं असेल, SSC असेल, MPSC, पब्लिक सर्व्हिस कमिशन असतील आणि शेवटी सगळ्या प्रकारच्या आपल्या डायरेक्ट रिक्रुटमेंट, तर यांचे पुस्तकं मी चाळत असतो की प्रश्न फ्रेम कसे झालेत. म्हणजे मिनिमम मागे आलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते जरी आपण सॉल्व्ह करून घेतलेत आपल्या कंटेंटमधनं तरी विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतील, ह्या दृष्टिकोनातनं माझे लेक्चर असतात. तर त्यामुळे मी काय केले की त्याला त्या पद्धतीने मी हे लेक्चर डिझाईन केलंय. तर आता बघा डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉस सेक्शन जो आहे, तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस सेक्शन आपण बघणार आहोत. रोमन मेथड आहे, टर्जा गेट आहे, मेटकाल्फ आहे, टेलफोर्ड आहे, मॅकॅडम मेथड आहेत आणि हे आताचे लेटेस्ट मेथड आहेत. तर यांच्यावरती सुद्धा अगदी बेसिक प्रश्न जे आहेत ते फ्रेम झालेले आहेत, खूप बेसिक क्वेश्चन फ्रेम झालेत. तर त्यामुळे त्या माहिती जी आहेत त्या रिवाइज करणं गरजेचे आहे. हे लक्षात द्या. आता बघा
नंतर याच्यानंतर मी काय करेल की हायवे डेव्हलपमेंट ऑफ द इंडिया, भारतात जी काही डेव्हलपमेंट झाली, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटी वगैरे आहेत ना, याला मी एकदम शेवटी डिस्कस करेन. त्याच्या अगोदर रोड डेव्हलपमेंट प्लॅन इन इंडिया, फर्स्ट डेव्हलपमेंट प्लॅन, सेकंड, थर्ड, यांच्याबद्दल आपण डिस्कशन करणार. देन रोड पॅटर्न आहेत, छोटे रोड पॅटर्न आहेत आणि सिंपल आहेत, ते सुद्धा ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार. तर ह्या लेक्चरमध्ये बेसिकली डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉस सेक्शन, रोड डेव्हलपमेंट इन इंडिया, रोड पॅटर्न ह्या गोष्टी डिस्कस होतील. उद्याच्या लेक्चरमध्ये ह्या हायवे डेव्हलपमेंटसाठी ज्या वेगवेगळ्या कमिटी फॉर्म झाल्या आहेत, कन्सेप्ट ऑफ सॅच्युरेशन अँड मॅक्झिमम युटिलिटी, सर्वे, हे 3 टॉपिक मी उद्या आणि त्यानंतर आपलं प्रिव्हियस इयर एमसीक्यू घेऊन युनिट्स आपलं संपून जाईल. छोटं युनिट आहे, मस्त युनिट आहे. आता बघा इकडे लक्ष द्या. तर याला जाण्याच्या अगोदर जो एक प्रश्न आता उपस्थित झालाय काही विद्यार्थ्यांचा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो की सर व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन हायवे म्हणजेच रोडवे हायवे हे समानार्थी शब्द आपण यूज करत असतो. तर व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन हायवे अँड फ्लायओव्हर यांच्यामध्ये जो बेसिक डिफरन्स आहे तो मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो. सर वही पेन घेऊन बसायचं की नाही? वही पेन घेऊन बसा 100% बसा. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. आता या ठिकाणी मी तुम्हाला ना क्रॉस सेक्शन दाखवतो, क्रॉस सेक्शन. सो क्रॉस सेक्शन बघण्याचा प्रयत्न करा. आता इकडे लक्ष द्या. आता हा जो आहे मी क्रॉस सेक्शन दाखवतोय, क्रॉस सेक्शन, नॉट अ लॉन्जिट्युडिनल व्ह्यू. लॉन्जिट्युडिनल व्ह्यू मी इकडे दाखवतो, लेंथ वाईज व्ह्यू मी इकडे दाखवतो. तर बघा हा ग्राउंड आहे, हा लेंथ वाईज व्ह्यू आहे आणि यावरतीच तुम्ही काय करता, या ग्राउंड वरतीच तुम्ही काय करता, या ठिकाणी अशा पद्धतीने डायरेक्टली रस्ता जो आहे तो कन्स्ट्रक्ट केलेला आहे, रोड असा बनवलेला आहे ग्राउंड वरतीच. ही एक थिकनेस दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी, रस्त्याची थिकनेस, रोडवेची थिकनेस, हा डायरेक्ट ग्राउंड वरती आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. मग आता होतं काय की जर का सपोज पाणी आलं, थोडंसं पाऊस जरी पडला तर तो डायरेक्टली त्या पेव्हमेंट वरनं व्हायला सुरुवात होईल. मग नंतर आपण काय करत गेलो की याला हळूहळू डेव्हलप करत गेलो. मग आता एम्बँकमेंट जो प्रकार असतो, एक एम्बँकमेंट आपण इथं तयार करायला लागलो, म्हणजे अशा पद्धतीने बघा. तर क्रॉस स्लोप दाखवतो तुम्हाला मी, हा बघा असा क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलाय अशा पद्धतीने. आणि आता बघा हा जो पार्ट आहे हा जमिनीचा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे या ठिकाणी हा ग्राउंड आहे, हा जमिनीचा पार्ट आहे. तर याला आपण काय करतो की अशा पद्धतीचा एक भराव करतो, एक फिलिंग करतो, अशा पद्धतीची एक फिलिंग करतो. आणि फिलिंग केल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीची फिलिंग करतो, यासाठी फिलर मटेरियल म्हणून आपण सँड असेल, वाळू असेल, ठीक आहे, म्हणजे सॉइल असेल किंवा क्रस्ट स्टोन असतील, असे काही यूज करतो आपण. सो एक प्रकारची एम्बँकमेंट इथं आपण तयार केली आणि मग आपण काय करत असतो की याच्यावरती या ठिकाणी आपलं जो काही कॅरियज वे तो आपण इथं प्रोव्हाइड करतो, इथं आपण रोड तयार करतो या ठिकाणी. ठीक आहे. आता लक्षात घ्या. तर इथं झालं काय की याची रिड्यूस लेवल असणार, काहीतरी रिड्यूस लेवल असेल फ्रॉम द डाटा. सो फ्रॉम डाटा याची काहीतरी रिड्यूस लेवल असेल. फॉर एक्झाम्पल 100 मीटर इज द रिड्यूस लेवल ऑफ द रोडवे ऑफ द लँड. आणि जो रोडवे आपण इथं तयार केला आहे तो याच्यापासनं 1-2 मीटर किंवा 3 मीटर, ठीक आहे, 1-2-3 मीटरचा भराव करून, 1-2-3 मीटरचा भराव करून, सपोज 2 मीटरचा मी भराव केला या ठिकाणी आणि हा रोडवे मी इथं कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तर बेसिकली बघा आता हा जो काही झाला मित्रांनो, याला आपण रोडवे और हायवे म्हणत असतो, रोडवे और हायवे. आता फ्लायओव्हर जे असतात, फ्लायओव्हर त्याच्या नावातच फ्लायओव्हर. तर फ्लायओव्हरसाठी आपल्याला एक प्रकारचं म्हणजे आता हा कॅरियज वे जो आहे त्याला एक प्रकारची हाईट द्यावी लागते बाय युझिंग द पिलर्स, बाय युझिंग द कॉलम्स. बेसिकली त्याचा वापर जो आहे तो ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी केला जात असतो फ्लायओव्हर. तुम्ही ज्याही सिटीमधनं बिलॉंग करत असाल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, तर त्या केसमध्ये बघा तुम्ही जे फ्लायओव्हर्स असतात ते मुळात रोडवे पासून, जमिनीपासून बऱ्याचशा मीटर हाईट वरती असतात. सो बेसिकली त्याचा यूज जो असतो तो कशासाठी, तो ट्रॅफिक कंट्रोलसाठी फ्लायओव्हर. आणि त्यावेळेस त्याला आपल्याला मित्रांनो एक सपोर्ट द्यावा लागतो. हे बघा आता अशा पद्धतीने फ्लायओव्हर कन्स्ट्रक्ट करू शकतात. हे कॉलम जे आहेत, कॉलम और आपण त्याला काय म्हणतो, पिलर्स म्हणतो आपण त्याला, पिलर्स. तर या ठिकाणी आपण काय करतो, वरती हायवे, हा जो आहे फ्लायओव्हर, ठीक आहे. आणि मग नंतर त्याला तो एंड जो असणार तो खाली ग्राउंड वरती येण्यासाठी हाईट वरती. हा एक बेसिक डिफरन्स आहे की याला ट्रॅफिक कंट्रोलसाठी बेसिकली यूज केला जात असतो, ट्रॅफिक कंट्रोलसाठी. आता या क्रॉस सेक्शन वरती आपल्याला काम करायचंय, तर आपण बेसिक सुरुवात करू फ्रॉम हिस्ट्री. लक्ष द्या. आता फ्लायओव्हर्स म्हणजे ब्रिज नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ब्रिजचा एक टाईप आहे फ्लायओव्हर. ब्रिज अँड फ्लायओव्हर यांच्यामध्ये पण डिफरन्स आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. सो फ्लायओव्हर बेसिकली मी काय म्हणतोय, फ्लायओव्हर इट इज यूज फॉर द ट्रॅफिक कंट्रोल. सो फ्लायओव्हर हा जो रोड आहे किंवा एक प्रकारचा ब्रिज आहे, इट इज ओनली यूज फॉर द ट्रॅफिक कंट्रोल. पण तो ब्रिज नाहीये, लक्षात घ्या. मग आता एखाद्या रिव्हर वरती असणारा ब्रिज त्याला लगेच थोडी ना तुम्ही फ्लायओव्हर म्हणणार. मग त्यामध्ये पण कॅटेगरीज आहे, सबमर्ज, नॉन सबमर्ज, ठीक आहे.
चलो आता आपण सुरुवात करूया हिस्टॉरिक डेव्हलपमेंट ऑफ द रोड कन्स्ट्रक्शन. हिस्टॉरिक डेव्हलपमेंट ऑफ द रोड कन्स्ट्रक्शन. तर याचे मी इथं दोन प्रकारचे पार्ट केलेले आहेत, दोन पार्ट केलेत की ज्या वेळेस फॉरेन कंट्री ज्या आहेत, ज्या विदेशी म्हणजे विदेश आहे, विदेशमध्ये ज्या वेळेस रोड डेव्हलपमेंट सुरू होती त्याच वेळेस भारतामध्ये सुद्धा रोड डेव्हलपमेंट सुरू होते. सो पॅरलली या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बघा, फॉरेन कंट्रीमध्ये रोमन यांना पायोनियर्स ऑफ रोड कन्स्ट्रक्शन म्हटलं जातं. यांच्या अगोदर, रोमनच्या अगोदर कुठेही रोड कन्स्ट्रक्शनचे सॅम्पल जे आहेत हे भेटलेले नाहीत. सो रोड कन्स्ट्रक्शनची सुरुवात जी आहे ती कोणी केली? रोमन्सने. ठीक आहे, रोमन्स. पण नंतर काय झालं की हे जे रोमन कंट्री आहे त्यावरती विजय जेव्हा मिळवला गेला, तुर्कांनी ते जिंकून घेतली आणि त्यानंतर बराचसा कालावधी जो आहे नवीन रोड कन्स्ट्रक्शन झालेलंच नाही. आणि त्यानंतर डायरेक्ट फ्रान्समध्ये टर्झागेट. सो टर्झागेट नावाचा हा जो वैज्ञानिक आहे, ऍक्च्युली हा इंजिनियर होता टर्झागेट. मग या टर्झागेटने रोड कन्स्ट्रक्शनच्या काही मेथड सांगितल्या. नंतर आहे मेटकाफ, नंतर आहे टेलफोर्ड आणि जॉन मॅकडम. ते एक लक्षात घ्या. तर हा जो सिक्वेन्स आहे ना, बेसिक क्वेश्चन जो तयार होतो तो या सिक्वेन्स वरती तयार होत असतो. रोमन इज नोन ॲज अ पायोनियर्स. सगळ्यात आधी रोड कन्स्ट्रक्शनची सुरुवात केली रोमनने आणि त्यांनी त्या काळात जे बांधलेले रस्ते होते, जे रोडवे होते, तर ते ॲपियन वे असं म्हणायचे, ॲपियन वे. सो रोमन, त्यानंतर टर्झागेट, मेटकाल्फ, टेलफोर्ड, मॅकडम. एक तर हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा, यावरती एक बेसिक क्वेश्चन तयार होतो. दुसरा, कुणाला यामध्ये पायोनियर्स म्हटलं जातं, म्हणजे सुरुवात कोणी केली रोड कन्स्ट्रक्शनची? तर रोमनने. हा एक महत्वाचा पॉईंट आहे, तोही तुम्ही लक्षात ठेवा. त्याच वेळेस आता भारतामध्ये सुद्धा लक्षात घ्या, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. नंतर उत्तर पार्ट म्हणतात त्याला. तर या उत्तर पार्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, ते पण आपण बघू. हा हिस्ट्रीचा पार्ट आहे थोडा. नंतर मौर्य सिव्हिलायझेशन, शेरशाह सुरी रोड. त्यानंतर ग्रँड ट्रंक रोड, हा ब्रिटिश रोड आहे. जो शेरशाह सुरी रोड जो होता त्याचंच नाव जे आहे पुढे जाऊन काय केलं गेलं? ग्रँड ट्रंक रोड, ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये. आणि मॉडर्न रोड डेव्हलपमेंट म्हणजे बेसिकली जयकर कमिटी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट जी आहे ती भारतात होत गेली. याला थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूया. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या त्या आपण बघूयात. तर हे क्लिअर झालं तुम्हाला. ह्या पीपीटी ज्या आहेत ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल, पण मी तुम्हाला काय म्हणतोय, शक्य तेवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या रनिंग नोट्स काढा. ज्या ज्या ठिकाणी क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहेत, असं मी बोलत असतो ते पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. असं मी का बोलत असतो, काही विद्यार्थ्यांना कदाचित त्याचं वाईट वाटेल की सर तुम्ही फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा शब्द तुम्ही काय यूज करतात. बिकॉज नंबर ऑफ सब्जेक्ट जास्त आहे आणि जेव्हा तुम्ही शिकल्यानंतर एखादी गोष्ट आज मी तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने समजून सांगेल, मजाही येईल तुम्हाला, पण 8 दिवस 10 दिवस 15 दिवस त्यानंतर आहे त्याच सिच्युएशनला आपण येत असतो. तर त्यामुळे शक्य त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पुन्हा पुन्हा वाचत चला. आणि कोणत्या गोष्टी वाचायच्या तर त्याबद्दल मी बोलतोय तुम्हाला. नंबर इकडे जर बघितलं तुम्ही तर यामधून आता जे प्रश्न तयार झालेत ना, खास करून ग्रँड ट्रंक रोड, त्यानंतर शेरशाह सुरी रोड हा जो आहे यावरती प्रश्न आहेत आणि आपल्या ज्या कमिटी आहेत त्यावरती प्रश्न तयार झालेले आहेत प्रिव्हियसली. आता मी पुढे जातो थोडंसं 1 बाय 1 आणि सुरुवात करतो पहिल्यांदा रोमन रोडला. सो रोमन रोड जे आहेत, सो बेसिकली याची सुरुवात कधी झाली? 312 BC, बिफोर ख्रिस्त, 312. तर त्यामध्ये हे रोड जे ते कन्स्ट्रक्ट झालेत. मी काही इमेजेस घेतल्यात, आधी तुम्ही इमेज बघा. सो हे ज्या ही इमेज तुम्हाला विजिबल आहे या ठिकाणी? यस, हे फर्स्ट लेक्चर आहे. आधी तुम्ही इमेज बघा. ठीक आहे, चलो बघा. त्याला मी थोडंसं इकडे घेतो. ही इमेज तुम्ही बघा. तर ह्या गुगलवरनं घेतलेल्या इमेज आहेत. ह्या इमेज गुगलवरनं एक रेफरन्ससाठी. तर हा जो रस्ता आहे हे कुठून सापडले जातात? जेव्हा उत्खनन करत असतात बरीचशी लोक जे आहेत, जे हिस्ट्रीची आवड असणारी लोक जे आहेत, तर ते उत्खनन करतात आणि त्यातनं ह्या गोष्टी नव्याने तयार होतात. मग त्यांचं कार्बन डेटिंग करून मग हे किती वर्ष जुनी असतील त्या पद्धतीने तो रिसर्चचा पार्ट आहे पूर्ण. तर हा एक रोडवे जो आहे, हा जो रोड आहे हा रोमनच्या काळामध्ये बांधलेला रोड आहे. तर त्याचा एक गुगलवरनं इमेज घेतली मी. तुम्ही बघू शकतात की त्याचा जो काही टॉप सरफेस आहे, हा टॉप सरफेस हा कशा पद्धतीचा आहे तुम्ही बघू शकता. या साईडला बघू शकता तुम्ही की इथं कर्ब स्टोन जो आहे, कर्ब स्टोन जो आता सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो रस्त्याच्या दोघं बाजूला, इथं कर्ब स्टोन तुम्ही बघू शकता. आणि हा वरचा पार्ट आहे. आता बेसिकली यांनी जे रस्ते तयार केलेत मित्रांनो, याला ते ॲपियन वे असं म्हणायचे, ॲपियन वे. आणि हा रोड क्रॉस सेक्शन जेव्हा तो डेव्हलप केला गेला होता तर त्या केसमध्ये काय करायचं एक्झॅक्टली ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, हा खूप महत्वाचा पार्ट आहे कारण याला आधी आपण समजून घेऊ. इकडे लक्ष द्या. आता ऑलरेडी मी इथे इमेज जी आहे ती प्रॉपरली इथं मी ड्रॉ केलेली. तर सगळ्यात आधी हे रस्ते जेव्हा तयार केले जायचे तर जमिनीचा जो पार्ट आहे, जी वरची सॉफ्ट सॉईल आहे, सॉफ्ट सॉईल ती पूर्ण एक्सकॅव्हेट करून बाहेर काढली जायची. वरती जी काही सॉफ्ट सॉईल आहे ती एक्सकॅव्हेट करून काढली जायची आणि असा एक खड्डा तयार व्हायचा पूर्णच्या पूर्ण क्रॉस सेक्शन खाली. आणि जवळजवळ किती मीटर डेप्थ माहिती तुम्हाला? 0.75 मीटर पासून 1.2 मीटर.
सो रोमन काळामध्ये बांधलेले जे रस्ते होते 1.2 मीटर एवढी त्याची डेप्थ होती. आता ते शक्य नाही, आता त्या गोष्टी शक्य नाही, कारण एवढी डेप्थ जी आहे तिची रिक्वायरमेंटच नाही. सो 0.75 मीटर पासून 1.2 मीटर पर्यंतची डेप्थ. तर हा जो काही पोर्शन आहे, हा पूर्ण जमिनीमध्ये एक्सकॅव्हेट करून सॉइल जी आहे तिथली बाहेर काढली जायची, सॉफ्ट सॉइल. आणि हा जो काही पोर्शन आहे बॉटमला दाखवलेला मी, इट इज नोन ॲज अ हार्ड स्ट्राटा. तर हा जिथं हार्ड स्ट्राटा लागेल, हे बघा इथून रस्त्याची सुरुवात होणार, हा झाला हार्ड स्ट्राटा. सो इट इज व्हॉट, हार्ड स्ट्राटा. ठीक आहे, तर हा बेसिकली काय आहे, हार्ड स्ट्राटा आहे. त्यानंतर हा जो हार्ड स्ट्राटा खाली लागला, याच्या दोघं बाजूला बघू शकता तुम्ही, हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा जो स्टोन दाखवला, इट इज नोन ॲज अ कर्ब. याला काय म्हणतो आपण, कर्ब. आता हा कर्ब जो आहे, आता रिसेंटली सुद्धा जे रोडवे, हायवे किंवा एक्सप्रेसवे डेव्हलप होतात, यावेळेस सुद्धा आपण हे कर्ब जे दोघं साईडला देत असतो. ठीक आहे, सो हा कर्ब स्टोन आहे, हा झाला कर्ब स्टोन. आता बॉटम पासून टॉप पर्यंत त्यांनी लेअर मध्ये ना सॉइल भरायला सुरुवात केली. बॉटमचा जो लेअर आहे यामध्ये खूप लार्ज साईजचे बोल्डर्स प्रोव्हाइड केले होते, लार्ज साईज बोल्डर. ठीक आहे, सगळ्याच बॉटमला काय लार्ज साईज बोल्डर जे आहेत ते प्रोव्हाइड केलेत. या बोल्डरच्या जस्ट वरती ब्रोकन स्टोन म्हणजे तुटलेले दगड जे ते भरली, ती सुद्धा लेअर मध्ये. आणि त्याच्यावरती मित्रांनो लाईम मोर्टार. आता आपण सिमेंट मोर्टार प्रिपेअर करत असतो. सिमेंट घेणार, त्यामध्ये पाणी ऍड करणार, मग फाईन ऍग्रिगेट म्हणजेच वाळू ऍड करणार, मग कोर्स ऍग्रिगेट म्हणजे खडी ऍड करणार, असं सगळं काही बनतं, तर त्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो. पण जर का मोर्टार प्रिपेअर करायचं असेल मला, सिमेंट वॉटर अँड सँड, इट इज नोन ॲज अ मोर्टार. लाईम मोर्टार, तर सिमेंटच्या ऐवजी ही लोक लाईम यूज करायची, तर लाईम मोर्टार. आणि सगळ्यात वरती जो आहे ना, जो टॉप जो सरफेस आहे, तर तिथं लार्ज स्टोन की ज्याची थिकनेस जी आहे ती कमी आहे बट लेंथ जास्त आहे, असे हे स्टोन जे आहे ते प्रोव्हाइड केले जायचे. आणि अशा पद्धतीने जवळजवळ 0.75 सेंटीमीटर 0.75 मीटर ते 1.2 मीटर पर्यंतची डेप्थ जी आहे ती रोमन रोडला असायची. पण एवढी रिक्वायरमेंट नव्हती. तर तुम्ही बघू शकता हे जे क्रॉस सेक्शन्स आहेत, या सगळ्या जे इमेजेस आहेत मी त्या बुकमधनं गुगलवरनं घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात खाली बोल्डर्स, त्यानंतर ब्रोकन स्टोन, आणि त्याच्यावरती मग जो आहे लाईम मोर्टार, आणि वरती जो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा जो रोड सरफेस आहे, त्या रोड सरफेस वरती स्टोन यूज केले, पण ते कसे, त्यांची थिकनेस कमी आणि लेंथ जास्त. त्यासाठी मी ते एक इमेज पण तुम्हाला दाखवली. हे बघा, हा टॉपला जे स्टोन आहे ते तुम्ही इथं बघू शकतात. हे टॉपचे जे स्टोन आहेत ना, हे तुम्ही बघू शकतात. बघा, हे स्टोन थिकनेस कमी आणि लेंथ जास्त आहे. तर अशा पद्धतीने रोडवे जे आहेत ते रोमन काळामध्ये जे ते कन्स्ट्रक्ट केले जायचे. आता यावरती जे बेसिक क्वेश्चन एक्झाम मध्ये फ्रेम होतात ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कोणी केली रोड कन्स्ट्रक्शनची? रोमन. या काळामध्ये बांधले जायचे जे रोड आहेत त्याला काय म्हणायचं? ॲपियन वे. आणि ह्या रोडची ओव्हरऑल थिकनेस जी आहे किंवा डेप्थ जी आहे ती किती होती? तर 0.75 मीटर पासून 1.2 मीटर एवढी डेप्थ जी त्या काळामध्ये प्रोव्हाइड केली गेली होती. पण तेवढी गरजच नव्हती, कारण त्या केसमध्ये तेव्हा थोडी ना रेल्वे वगैरे डेव्हलप झाल्या होत्या. तर त्यावेळेस ज्या काही व्हेकल्स होत्या त्या फक्त प्राण्यांनी ओढल्या जायच्या. मग घोडागाडी असेल, बैलगाडी असेल, त्या काळामध्ये तर त्यांचं एवढं वेट नव्हतं, एवढी डेप्थ रिक्वायरमेंट नव्हती. बट याचे ड्रॉबॅक आहेत. आणि काय ड्रॉबॅक आहेत मित्रांनो? ह्या रस्त्याचे ड्रॉबॅक काय होते? हळूहळू गोष्टी डेव्हलप झाल्यात. बेसिक ड्रॉबॅक काय होता की तुम्ही बघू शकता कोणत्याही लेअरला या ठिकाणी स्लोप प्रोव्हाइड केलेला नाहीये, क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलेला नाहीये. मग ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस येणार तर तो पूर्णच्या पूर्ण पाणी जे आहे बघा, ते हे वॉटर जे आहे तर यामध्ये काय केलं जाईल? अशा पद्धतीने पर्कोलेट होणार. ठीक आहे, इन्फिल्ट्रेट होणार, पर्कोलेट होणार, डीप पर्कोलेशन होणार. आणि त्या केसमध्ये मग काय होणार? ह्या लेअर ज्या आहेत या लॅटरल डायरेक्शन मध्ये वॉटर प्रेशर एक्झर्ट करतील. इथं कुठेही तुम्ही हे रेन वॉटरसाठी तुम्ही क्रॉस स्लोप बघू शकत नाही, म्हणजे कुठेही प्रोव्हाइड केलेला नाही. साईड ड्रेन सुद्धा प्रोव्हाइड केलेला नाही त्या काळामध्ये जे रस्ते बांधलेत. हे बेसिक त्यांचे काय आहे? डिसएडव्हान्टेज आहेत. त्यासोबतच जो रस्ता प्रोव्हाइड केला जायचा तो स्ट्रेट प्रोव्हाइड केला जायचा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ग्रेडियंट. जर का अशा पद्धतीने, आता बऱ्याचदा काय होतं की आपण अशा पद्धतीने जातो आणि मध्ये जर एखादी टेकडी जर लागली मोठी तर आपण असं उगाच थोडी ना ही टेकडी चढून जाणार. तर त्या केसमध्ये तुम्ही बघू शकतात, तर याला अशा पद्धतीने साईडने काय असे रस्ते तयार केलेत, आपण डोंगरामधून रस्ते तयार केले साईडने. सो हे जे काही अलॉंग द लेन जो काही स्लोप प्रोव्हाइड केला जायचा, तर ही लोक काय करणार? डायरेक्ट स्ट्रेट रस्ता म्हणजे याला कट करणार आणि जिथे रिक्वायरमेंट तिथे फिल करणार आणि डायरेक्टली असे स्ट्रेट रस्ते ते जे आहेत तयार करत जायचे. सो स्ट्रेट. तर हे काही की पॉइंट्स आहेत त्याचे, हे लक्षात घ्या. सो रोमन्स रोड आर नोन ॲज ॲपियन वे. याला काय म्हणतो आपण? ॲपियन वे. आणि
इट इज ऑल्सो नोन ॲज अ पायोनियर्स. आणि 580 किलोमीटरचा रस्ता जो आहे त्यांनी बिल्ड केलेला होता त्या काळामध्ये. आता त्याचे की पॉईंट बघा, दे वेअर बिल्ट स्ट्रेट रिगार्डलेस ऑफ द ग्रॅडियंट. ग्रॅडियंट याचा अर्थ होतो स्लोप. स्लोप असो नसो रस्ते एकदम स्ट्रेट बनवले जायचे, स्ट्रेट. त्यानंतर द सॉफ्ट सॉइल वॉज एक्सकॅव्हेटेड अँड रिमूव्ह टिल द हार्ड स्ट्रॅटम वॉज रिच. सॉफ्ट सॉइल काढून घ्यायची जोपर्यंत हार्ड सॉइल लागत नाही. अँड टोटल थिकनेस बघा, हा टोटल थिकनेसचा पॉईंट महत्वाचा आहे. यावरती प्रश्न तयार झाले टोटल थिकनेस वरती. सो टोटल थिकनेस किती होती, जवळजवळ 0.75 पासून 1.2 मीटर. त्यानंतर इट इज नोन ॲज अ ॲपियन वे अँड रोमन्स आर नोन ॲज अ पायोनियर्स. तर हे काही की पॉइंट्स आहेत. आणि या रस्त्यांना कोणत्याही पद्धतीने रेन वॉटर ड्रेन आउट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा अवेलेबल नाहीये, क्रॉस स्लोप नाहीये, साईड ड्रेन नाहीये. हे काही डिसएडव्हान्टेज आहे. मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एकदा रोमन साम्राज्य हारलं, हे तुर्कांनी जेव्हा जिंकलं, त्यानंतर बराच काळ याच्यामध्ये ह्या रस्त्यामध्ये डेव्हलपमेंट झाली नाही. 312 BC. आणि त्यानंतर मग फ्रान्समध्ये, लक्ष द्या, पुढे फ्रान्समध्ये टेरजागेट मेथड और टेरजागेट कन्स्ट्रक्शन आपण याला म्हणतो. मग हा टेरजागेट, आता प्रत्येक मेथड जे आहेत ना, मी तुम्हाला आधीच सांगितलंय यांचा सिक्वेन्स महत्वाचा आहे. आणि यातले जे काही की पॉइंट्स आहेत ज्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेत, इव्हन जेडपीच्या एक्झामला, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एक्झामला, तर त्यांना मी तुम्हाला इथं हायलाईट करून ठेवतोय. ठीक आहे सर, इमेज मोठी करा प्लीज. ओके ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. हा, थेडोलाइट कशाला असणार त्या काळामध्ये, थेडोलाइट आता डेव्हलप झालाय, तू काही म्हणशील. ठीक आहे. मग आता टर्जागेट कन्स्ट्रक्शन बघा, टर्जागेटचा क्रॉस, अरे बापरे, ते 2 मिनिटं फक्त. एक 2 मिनिटं फक्त, जाऊ नका कुठे, पळू नका. ठीक आहे, होतोय ओपन होतोय बिचारा मध्ये. नाही, लाईट नाही गेली रे, माझा पाय लागला केबलला. नाही, पाय लागला. 2 मिनिटं फक्त, लगेच ओपन होईल. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे ना, एक लक्षात घ्या, ब्रिज शिकवताना पण जेव्हा आपण ब्रिज इंजिनिअरिंगचा अभ्यास करणार ना, ज्यावेळेस आपण ब्रिज इंजिनिअरिंगचा अभ्यास करणार, तिथेही लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू द IRC 5, IRC 6 हे क्लासिफिकेशन जे आहेत ना, वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळं दिलंय. काही ठिकाणी ब्रिजचे स्पॅन वरून क्लासिफिकेशन केलंय, काहींनी ओव्हरऑल लेंथ वरून क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. येस येस येस, आज जास्त स्टुडंट आहेत ते यासाठी आहेत, काही विद्यार्थी आपले जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी, बेसिकली फक्त जिल्हा परिषद एक्झामसाठी. ठीक आहे. सो सेकंड जो आहे टर्जागेट कन्स्ट्रक्शन, त्या लक्षात करू आपण सुरू.
तर सेकंड जो पार्ट आहे टर्जा गेट कन्स्ट्रक्शनचा, तर लक्षात घ्या 1716 ते 1796 या कालावधीमध्ये, आता हे इयर महत्वाचं नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या 312 BC त्यानंतर हे कन्स्ट्रक्शन जरचे सापडतं कुठे ते 1716 ते 1796 या काळामध्ये. आणि टर्जा गेट जो आहे इट इज अ इन्स्पेक्टर जनरल इन फ्रान्स, कुठे फ्रान्समध्ये. आणि टर्जा गेटचा क्रॉस सेक्शन कशा पद्धतीने होता ते तुम्हाला मी दाखवतोच पुढे. बट टर्जा गेटने एक गोष्ट इथं डेव्हलप केली की रोमन्सचे जे काही क्रॉस सेक्शन होते तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा साईडला स्लोप दिलेला नव्हता, साईड स्लोप प्रोव्हाइड केलेला नव्हता. बट देर इज अ साईड स्लोप ऑफ 1:45 टर्जा गेट कन्स्ट्रक्शन मध्ये. याच्यानंतर आहे मेटकाल्फ रोड किंवा मेटकाल्फ कन्स्ट्रक्शन. तर हे जे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो हे कोणा थ्रू केलं गेलंय, जॉन मेटकाल्फ, जे की इंग्लंडमध्ये. पण यांचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे याला जास्त फेमस नाही झालं, जास्त लोकांपर्यंत नाही आलं, कारण मुळातच ते आंधळे होते. ठीक आहे, तर त्यांचं जास्त फेमस झालेलं नाही कन्स्ट्रक्शन, बट मोर सिमिलर होतं दोघं. देन टेलफोर्ड रोड. सो टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन जे आहे ते आणखी एक फेमस आहे. तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आणखी इम्प्रूव्ह केल्या गेल्यात. आणि शेवटी आहे मॅकडॅम रोड. मग आता आपण बघूया टेर्जा गेट रोड जो आहे त्याचा क्रॉस सेक्शन आपण बघू. सो टेर्जा गेटचा क्रॉस सेक्शन बघा, हा बघा, हा अशा पद्धतीचा क्रॉस सेक्शन आहे. या क्रॉस सेक्शनला एक मिनिट आधी समजून घ्या, इकडे लक्ष द्या. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा जो काही पोर्शन आहे याला आपण म्हणतो कर्ब स्टोन. हा झाला आपला कर्ब स्टोन, इट इज नोन ॲज अ कर्ब स्टोन. हा आहे कर्ब स्टोन. ठीक आहे, कर्ब स्टोन. आता बघा या क्रॉस सेक्शनला बघा मित्रांनो, हा जो काही क्रॉस सेक्शन आहे स्लोप प्रोव्हाइड केलाय, याला एक स्लोप प्रोव्हाइड केलाय. आणि हा जो स्लोप या ठिकाणी प्रोव्हाइड केलाय इट इज 1:45. सो व्हॉट इज 1:45? तर लक्षात घ्या ज्यावेळेस 45 मीटर तुम्ही हॉरिझॉन्टल जाणार, 45 मीटर तुम्ही जेव्हा हॉरिझॉन्टल जाणार तर त्या केसमध्ये 1 मीटर हे डिस्टन्स असणार व्हर्टिकल. तर हा जो काही स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो इट इज नोन ॲज अ 1:45. 45 मीटर देन 1 मीटर व्हर्टिकल, 45 मीटर हॉरिझॉन्टल देन 1 मीटर व्हर्टिकल. सो मीटर मध्ये झालं. तसंच 45 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर, 45 mm 1 mm. तर हा जो काही स्लोप असतो याला म्हणतो आपण 1:45. तर लक्षात घ्या यासोबत इथं काय केलंय की जी की टॉपला असणारी जी लेअर आहे टॉप लेअर याला स्लोप प्रोव्हाइड केलाय. हे जे की पॉईंट्स मी सांगतो तेवढं लक्षात घ्या की टर्जा गेट कन्स्ट्रक्शन मध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती काय, तर जो काही टॉपचा जो काही सरफेस आहे याला एक स्लोप प्रोव्हाइड केला गेलाय. आणि यामुळे होतं काय की जो काही रेन वॉटर आहे ते रेन वॉटर इझिली इथून रेन आउट होणार. यासोबतच लक्षात घ्या आणखी साईडला या ठिकाणी साईड ड्रेन सुद्धा प्रोव्हाइड केले होते. हे बघा साईड ड्रेन सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. सो हा साईड ड्रेन, इथे तुम्ही साईड ड्रेन बघू शकता, साईड ड्रेन सुद्धा प्रोव्हाइड केले गेले होते टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन टर्जा गेट कन्स्ट्रक्शन मध्ये. आणि याला म्हटलं जातं शोल्डर, याला आपण काय म्हणतो शोल्डर. हा पोर्शन जो एवढा व्हाईट पोर्शन हा आहे शोल्डर. तर या शोल्डरला 1:20 असा स्लोप सुद्धा प्रोव्हाइड केलाय. स्लोप ऑफ द शोल्डर 1:20 आणि साईड ड्रेन सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केले होते. आता एक लक्षात घ्या जसा पोर्शन तुम्ही इथं बघू शकताय ना तो सेम पोर्शन जो तो इकडे असणार. म्हणजे हा पार्ट जो आहे हा सेंटरचा पार्ट आहे, सेंटर ऑफ द रोडवे. सेम जो पोर्शन तुम्ही इकडे बघताय तोच पोर्शन जो मित्रांनो ह्या बाजूला सुद्धा असणार. मी फक्त एक साईडचा क्रॉस सेक्शन दाखवलाय तुम्हाला, एक पार्ट, पण सेम पार्ट इकडे असणार. तर इथं जो काही बेसिक क्वेश्चन तयार होतो तो काय तो लक्षात घ्या. टर्जा गेट कन्स्ट्रक्शन मध्ये स्लोप जो आहे तो कोणता प्रोव्हाइड केलाय 1:45. हे तुम्ही विसरायचं नाही. त्यासोबत सेंटरला जी काही डेप्थ आहे, डेप्थ ऍट द सेंटर ती काउंट करा. बघा सगळ्यात खाली 17 सेंटीमीटरचे तुम्हाला स्टोन दिसतील, लार्ज स्टोन बोल्डर. त्यानंतर 8 सेंटीमीटरचे ब्रोकन स्टोन आणि या ठिकाणी वरती स्लोपिंग वियर सरफेस ऑफ 5 सेंटीमीटर. तर 17 + 8 आणि +5. ठीक आहे. सो 17 + 8 + 5 म्हणजे ही टोटल थिकनेस जी तुम्ही बघू शकता ती किती झाली 30 सेंटीमीटर. ठीक आहे. ती टोटल थिकनेस जी आहे ॲट सेंटर दॅट इज इक्वल टू द 30 सेंटीमीटर. सो 30 सेंटीमीटर एवढी थिकनेस जी होती ती कुठे असणार सेंटरला. तर यावरती सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जो तो तयार झालेला आहे. तर काही इम्प्रूव्हमेंट केली गेली. ती इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय की टॉपचा जो काही सरफेस आहे याला स्लोप दिला 1:45 आणि त्यासोबतच ही जी थिकनेस आहे आता ही थिकनेस रिड्यूस झाली. मागे 0.75 पासून तर 1.2 मीटर पर्यंत होती, पण 30 सेंटीमीटर म्हणजे याचा अर्थ काय 0.3, जस्ट 0.3. तर या ठिकाणी आता टोटल ओव्हरऑल थिकनेस किती दिली 0.3 मीटर. तर हा होता टर्जा गेट मेथड जे की फ्रान्समध्ये डेव्हलप केली गेली. हे फ्रान्समध्ये लक्षात येते तुम्हाला मी काय बोलतोय ते क्लिअर होतंय का?
पॉईंट कोणकोणत्या लक्षात ठेवायचे तुम्हाला, हे पॉईंट तुम्हाला मी ऑब्जेक्टिव्हच्या वेळेस परत रिवाईज करून घेणार आहे, पण यातनं फक्त रिवाईज काय करायचं तुम्हाला कळतंय, क्रॉस स्लोप आणि टोटल हाईट, क्रॉस स्लोप अँड टोटल हाईट. ठीक आहे, चलो. सो रोमन कन्स्ट्रक्शन मध्ये क्रॉस स्लोप न होता या ठिकाणी 1/45 आणि तिथं टोटल हाईट होती 0.75 ते 1.2 मीटर. या ठिकाणी टोटल हाईट किती आहे मित्रांनो, या ठिकाणी टोटल हाईट आहे 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर, 0.3 मीटर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता पुढे जायचं. यानंतर मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ही पण सिमिलरच आहे. इट इज सिमिलर टू द टर्जा गेट आणि यामध्ये पण जो स्लोप यूज केला आहे, जो स्लोप यूज केला आहे क्रॉस स्लोप. सो क्रॉस स्लोप या ठिकाणी सुद्धा सेमच आहे. क्रॉस स्लोप ऑफ 1/45 इज प्रोव्हाइडेड फॉर टॉप लेअर. यामध्ये पण सेम. बट मला तुम्ही सांगू शकता का व्हॉट इज द बेसिक ड्रॉबॅक, ह्या टर्जा गेट मेथडचा ड्रॉबॅक काय होता, कोण सांगतं? व्हॉट इज द बेसिक ड्रॉबॅक? अजून पण ही पूर्ण इम्प्रूव्ह झालेली नाहीये, याच्यात काही ड्रॉबॅक आहे, कोण सांगतं? सांगता येईल? आता सर यांनी जे टॉपची लेअर आहे, टॉप लेअर याला तर क्रॉस स्लोप दिलाय, बरोबर, साईड स्लोप त्याला दिलेला आहे. पण ज्या वेळेस जर सपोज यामध्ये पाणी जर का पर्कोलेट झालंच, इनफिल्ट्रेट झालंच, तर हे वॉटर जे आहे हे डायरेक्टली खाली येणार आहे. मग मधल्या ज्या काही लेअर होत्या, बॉटमची लेअर किंवा इंटरमिडिएट लेअर, याला कोणत्याही प्रकारचा क्रॉस स्लोप तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. सो सगळ्या लेअरला स्लोप पाहिजे होता, फक्त टॉप लेअरला इथं स्लोप प्रोव्हाइड केला गेला आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हा, ऑल लेअरला स्लोप इथं असायला पाहिजे होता, म्हणजे जर का पाणी जर पर्क्युलेट सुद्धा झालं असतं तर ते सुद्धा ड्रेन आउट झालं असतं. येस, अगदी बरोबर, अगदी बरोबर, शाबाश. मग आता मेट काल तर सिमिलर टू द टर्जा गेट. आता टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन यावरती डिस्कशन करू आपण आता. सो टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन जे आहे मित्रांनो, हे कुठे डेव्हलप झालेलं आहे? टेलफोर्ड वॉज द फाउंडर इन द इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग ॲट लंडन, अगेन इंग्लंडमध्येच, लंडनला. तर बघा त्यांचा क्रॉस स्लोप बघा, हा बघा इकडे लक्ष द्या, हा हे क्रॉस सेक्शन आणि याचा क्रॉस स्लोप तुम्ही इथं बघू शकतात. तर किती प्रोव्हाइड केलाय हे बघा, टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन. तर यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी साईड ड्रेन इथेही अवेलेबल आहे, साईड ड्रेन इथेही अवेलेबल आहे. ही टॉपची लेअर आहे, दिस इज द टॉप लेअर. सो टॉप लेअर जो आहे त्या टॉप लेअरला या ठिकाणी स्लोप प्रोव्हाइड केला आहे, अँड द स्लोप इज व्हॉट 1/45 अगेन. तर इथं सुद्धा क्रॉस स्लोप किती आहे? 1/45 आहे, 1/45. त्यानंतर बघा सगळ्यात खालच्या लेअरला काय आहेत? बोल्डर म्हणजे लार्ज साईज स्टोन. टर्जा गेट मध्ये पण तेच होते, रोमन मध्ये पण तेच होते, लार्ज साईड स्टोन. पण याची थिकनेस जी बघा किती आहे? 17 सेंटीमीटर ते 22 सेंटीमीटर. इकडे 17 सेंटीमीटर, इकडे 22 सेंटीमीटर. 17 सेंटीमीटर ते 22 सेंटीमीटर ही थिकनेस आहे लार्ज साईज स्टोनची. त्यानंतर अगेन ब्रोकन स्टोन आणि इथं सुद्धा स्लोपच प्रोव्हाइड केला गेला आहे. बट या ठिकाणी जो बेसिक क्वेश्चन तयार होतो टेलफोर्ड वरती, जो याच्या अगोदर पण जेडपीच्या एक्झाम मध्ये विचारला गेलाय, तो की द टोटल विड्थ ॲट बॉटम in Telford road construction, what is the total width at bottom? Total width at bottom. तर या ठिकाणी बघा, एका एज पासून सेंटर पर्यंत, एका एज पासून सेंटर पर्यंत 4.5 मीटर आहे, 4.5 मीटर. तर टोटल लेंथ किती होणार बरं? टोटल विड्थ किती होणार? बोलो, what is the total width of the cross section? दॅट इज इक्वल टू द 9 मीटर. तर हा एक की पॉइंट जो तुम्ही लक्षात ठेवायचा की विड्थ ऑफ रोडवे दॅट इज इक्वल टू दी 9 मीटर. क्रॉस स्लोप टू दी टॉप लेयर and that is equal to 1/45. 1/45 again 1/45. ठीक आहे, 1/45. आणि जे टोटल ओव्हरऑल जर डेप्थ तुम्ही बघाल तर ती किती बघा, स्लोपिंग वियर कोर्स जो आहे वरचा तो 4 सेंटीमीटरचा आहे. हा एक 22 सेंटीमीटर, 22 आणि 4 जो आहे म्हणजे 26 सेंटीमीटर आणि मागच्या केसमध्ये 30 सेंटीमीटर पर्यंतचा. तर जी डेप्थ आहे
ती ओव्हरऑल तेवढीच आहे 30 सेंटीमीटर पर्यंतच. फक्त या ठिकाणी जो विड्थचा पोर्शन आहे, विड्थचा पोर्शन तो किती आहे 9 मीटरचा, 4.9 4.9 आणि स्लोप जो आहे तो सेमच आहे, स्लोप सुद्धा सेमच आहे. टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन. आता याच्यानंतर पुढचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो, इट इज नोन ॲज अ मेकॅडम कन्स्ट्रक्शन, मेकॅडम मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन. आणि ह्याच मेथडला आपण काय म्हणत असतो, इट इज द फर्स्ट मेथड. This was the first method based on the scientific thinking, आणि ती सायंटिफिक थिंकिंग काय ते तुम्हाला मी सांगतो. तर एक क्वेश्चन जो आहे तो इथून फ्रेम होत असतो. The first method which is based on the scientific thinking and that is the macadam method. आणि ह्या macadam मेथड मध्ये जो क्रॉस स्लोप वापरलाय तो क्रॉस स्लोप किती आहे 1/36. ठीक आहे, 1/36. टेलफोर्ड मध्ये क्रॉस स्लोप किती होता, क्रॉस स्लोप ऑफ 1/45 is provided. ठीक आहे, 1/45 इज प्रोव्हाइडेड. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, कंपॅरेटिव्हली रोमन कन्स्ट्रक्शन मध्ये क्रॉस स्लोपच नाहीये. टर्जा गेट मध्ये 1/45, मेटकाल्फ मध्ये 1/45, टेलफोर्ड मध्ये 1/45 आणि मॅकॅडम रोड मध्ये 1/36. तर इथं बदल आहे फक्त, हा लक्षात घ्या. त्यानंतर जर तुम्ही टोटल हाईट बद्दल बघाल, तर रोमन मध्ये 0.75 पासून तर 1.2 मीटरची डेप्थ किंवा हाईट म्हणू शकतात. टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन मध्ये ही 30 सेंटीमीटर पर्यंत आली. टेर्जा गेट मध्ये 30 सेंटीमीटर, मेटकाल्फ आणि टेलफोर्ड सिमिलर 30 सेंटीमीटरच. आता मेकॅडम रोड मध्ये जाऊया आपण. इट इज बेस्ड ऑन द सायंटिफिक थिंकिंग. आणि ऍक्च्युली द सायंटिफिक थिंकिंग काय आहे ते तुम्हाला मी सांगतो, तर लक्ष द्या इकडे. आता मेकॅडम मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन. आता क्रॉस सेक्शन बघा, एकदा क्रॉस सेक्शन बघा. मी क्रॉस सेक्शनला थोडंसं झूम करतो आणखी. हे बघा, हा क्रॉस सेक्शन तुम्ही बघा. तर यामध्ये ओव्हरऑल जी काही थिकनेस आहे मित्रांनो, ओव्हरऑल थिकनेस ऍट सेंटर ती किती आहे यावरती क्वेश्चन विचारला जातो. सो ओव्हरऑल थिकनेस दॅट इज इक्वल टू 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, जी की मागच्या याच्यामध्ये किती होती 30 सेंटीमीटर. ओव्हरऑल थिकनेस इथे किती आहे 25 सेंटीमीटर. त्यासोबतच जो क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केला आहे दॅट इज इक्वल टू 1/36. आणि आणखी एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे की हा क्रॉस स्लोप जो आहे तो प्रत्येक लेअरला प्रोव्हाइड केला गेला आहे. प्रत्येक लेअरला, सगळ्यात खाली जे बोल्डर ठेवलेले आहेत त्याला सुद्धा क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलाय, वरती ब्रोकन स्टोनला सुद्धा, आणि त्याच्यावरती सुद्धा क्रॉस स्लोप. सो क्रॉस स्लोप इज प्रोव्हाइडेड फॉर एव्हरी लेअर 1/36. आणि टोटल हाईट इथे किती आहे 25 सेंटीमीटर. आता हा बेस्ड ऑन सायंटिफिक थिंकिंग म्हणजे काय, तर या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनला कन्सिडर केलंय. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने ते तुम्हाला सांगतो. व्हॉट इज द स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. इव्हन साइड ड्रेन पण आहे इथं प्रोव्हाइड केला आणि त्याला सुद्धा स्लोप आहे. आता बघा, तर ह्या लेअर जे आहेत ना, मी आता ह्या लेअर तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. इट इज द फर्स्ट लेअर. हे बघा, हे आहे फर्स्ट लेअर. त्याच्यानंतर ही त्याच्या खाली दुसरी लेअर, ही त्याच्या खाली तिसरी लेअर, ठीक आहे. आणखी एक लेअर दाखवतो, ही चौथी लेअर. सपोज या 4 लेअर आहेत. आणि यासोबत हा जो काही व्हील लोड आहे, व्हील लोड हा असा टायर आहे बघा, हा लोड आहे फ्रॉम व्हील. इट इज नोन ॲज अ व्हील लोड. हा जो आहे इट इज नोन ॲज अ व्हील. लोड, ठीक आहे. सो व्हेकलचं जे काही व्हील आहे, व्हील लोड, तर हा लोड जो आहे हा कसा ऍक्ट होणार. इट इज ऍक्टिंग इन द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. बट सॉइल मध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, सॉइल मध्ये जो लोड आहे, लोडचं डिस्ट्रीब्युशन हे कशा पद्धतीने होत जातं. जसं जसं तुम्ही खाली येणार, ही आपली फर्स्ट लेअर, ही दुसरी लेअर, ही तिसरी लेअर, ही चौथी लेअर, तर त्या केसमध्ये हे जे लोड डिस्ट्रीब्युशन आहे मित्रांनो ते अशा पद्धतीने होत जातं. हे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते अशा पद्धतीने होत जात असतं. ठीक आहे, म्हणजे हा लोड जो आहे जसं जसं खाली 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 जाणार तर त्याची इंटेन्सिटी कमी 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 होत जाते, बिकॉज तो लार्ज एरियावरती डिस्ट्रीब्यूट होत जातो. आपल्याला माहिती आहे स्ट्रेस. व्हॉट इज द स्ट्रेस. सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आता जर तुम्ही बरोबर टॉपची लेअर जर बघितलं, टॉपची लेअर, टोटल लोड जो आहे तो फक्त एवढ्या एरियावरती येतो, एवढ्या एरियावरती टोटल लोड येतोय. पण जर त्याच्या खालची लेअर तुम्ही बघितली तर बघा
हा एवढा एरिया, त्याची खालची लेअर जर बघितली तर हा एवढा एरिया, त्याची खालची लेअर जर बघितली तर हा एवढा एरिया. सो कंटिन्युअसली जसं जसं तुम्ही खाली 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 जाणार, एरिया जो आहे, एरिया ऑफ द डिस्ट्रीब्युशन तो वाढत 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 जातोय. आणि जर एरिया वाढत गेला तर जो काही स्ट्रेस आहे लेअरवरचा, तो प्रत्येक लेअरवरचा स्ट्रेस जो तो कमी 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 होत जाणार. जसं तुम्ही टॉप लेअर पासून बॉटम लेअर पर्यंत, टॉप टू बॉटम जर आपण असं आलो तर काय होतंय की प्रत्येक लेअरवरचा लोड हळूहळू हळूहळू कमी होत चाललाय. हे बघा, एरिया वाढत चाललाय. सो एरिया इन्क्रीज होतोय म्हणजेच काय, स्ट्रेस डेव्हलप होणाऱ्या लेअरमध्ये तो कमी कमी. तर इथे एक महत्वाचा पॉईंट काय आहे की बॉटमची जी लेअर आहे, बॉटम लेअर, सो बॉटम लेअरवरती स्ट्रेस कमी आहे, बट जी टॉपची लेअर आहे त्यावरती स्ट्रेस जास्त डेव्हलप होतोय. तर त्यामुळे मेकॅडमने काय सजेस्ट केलं की जे सुपिरियर मटेरियल आहे, जे चांगल्या क्वालिटीचं मटेरियल, जे भारी मटेरियल आहे, ते सुपिरियर मटेरियल आपण कुठे प्रोव्हाइड करायचं, टॉप लेअरला. सुपिरियर मटेरियल शुड बी प्रोव्हाइडेड ॲट अ टॉप लेअर. त्या टॉप लेअरला प्रोव्हाइड करायचं का, बिकॉज टॉप लेअरवरती स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. हळूहळू तुम्ही जसं खाली जाणार, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन कमी 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 होत जातंय. म्हणून खालच्या लेअरला तुम्ही इन्फिरियर मटेरियल जे आहे ते वापरलं तरी चालेल, बट सुपिरियर मटेरियल कुठे प्रोव्हाइड करायचंय, टॉप लेअरला. तर हे काही की पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. सो मेकॅडम कन्स्ट्रक्शन इट इज बेस्ड ऑन द सायंटिफिक थिंकिंग. आणि ती सायंटिफिक थिंकिंग काय की स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनला इथं कन्सिडर केलं गेलंय. सुपिरियर मटेरियल जे आहे ते टॉप लेअरला प्रोव्हाइड केलंय आणि जे त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचं जे मटेरियल असेल ते खालच्या लेअरला प्रोव्हाइड केलं गेलंय. त्यानंतर क्रॉस स्लोप जो आहे तो प्रत्येक लेअरला प्रोव्हाइड केलाय 1/36 आणि टोटल डेप्थ जी आहे ती किती आहे 25 सेंटीमीटर. सो एवढे हे काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे मेकॅडम कन्स्ट्रक्शनचे. आणि तुम्ही आणखी एक शब्द ऐकला असणार, वॉटर बाउंड मेकॅडम रोड. वॉटर बाउंड मेकॅडम रोड, सो इट इज सिमिलर टू द मेकॅडम रोड. ठीक आहे, काय झालं रे? हा कोण आहे? यस, काय झालं तुला? ओके, क्लिअर. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो हे की पॉईंट जे आहेत ना तुम्ही लक्षात ठेवा. इथून सगळ्याकडनं प्रश्न तयार होत असतात बरं का. आणि मी तुम्हाला ऑलरेडी हायलाईट करून दिलंय काय रिवाईज करायचंय काय नाही ते. सो रोमन कन्स्ट्रक्शनचा आपण इथं डिस्कस केलं, रोमन रोड. नंतर रोमन रोडचा क्रॉस सेक्शन आपण बघितला. टर्जा गेटचा स्लोप बघा, लेअर बघा, टोटल थिकनेस, टर्जा गेट, मेटकाल, टेलफोर्ड, मॅकॅडम. तर हे झालेत आपले फॉरेन कंट्री बेस रोड क्रॉस सेक्शन. आता हिस्टोरिक डेव्हलपमेंट ऑफ द रोड इन इंडिया. वरचा पार्ट कम्प्लीट कट होतोय का? चला, काही डाऊट आहेत कुणाला? नाही, ओके. काही डाऊट आहे कुणाला? समजलं का? मागचं सिक्वेन्स महत्वाचा आहे, कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली. सगळ्यात आधी रोमन, देन टर्जागेट, देन मेटकाल, टेलफोर्ड आणि मॅकॅडम. त्यानंतर क्रॉस स्लोप लक्षात ठेवा. रोमनमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रॉस स्लोप नाहीये. टर्जागेटमध्ये 1/45, मेटकाल 1/45, टेलफोर्ड 1/45 आणि त्यानंतर मॅकॅडम रोडमध्ये 1/36. आणि मॅकॅडम कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्या लेअरला क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केला गेला होता. टोटल थिकनेस जे आहे 25 सेंटीमीटर. रोमनमध्ये 0.75 ते 1.2. त्यानंतर मध्ये 30 सेंटीमीटर लक्षात ठेवा आणि सगळ्यात शेवटी 30 सेंटीमीटर. आणि टेलफोर्डची टोटल विड्थ टेलफोर्ड कन्स्ट्रक्शनमध्ये 9 मीटर. ठीक आहे, टेलफोर्ड कन्स्ट्रक्शनमध्ये 9 मीटर. ब्लर झालंय का? नाही नाही नाही, एकच मिनिट. ठीक आहे, आता
आता आहे का ओके? नाही नाही नाही, ए सुपला, अरे बरोबर आहे का? कुठे जाणार नाही, आहे तिथंच. नाटकं करू नका तुम्ही फक्त. चलो आता बघा, सो हिस्टोरिक डेव्हलपमेंट ऑफ रोड कन्स्ट्रक्शन इन इंडिया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन 5000 बिफोर क्रिस्ट BC. ठीक आहे. तर यामध्ये एक पॉईंट फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा, यामध्ये प्रिव्हियसली IS मध्ये क्वेश्चन विचारलाय, IAS च्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारलाय, तर लक्षात घ्या. तर या ठिकाणी मित्रांनो स्टार ग्रीड पॅटर्नचा यूज केला गेला होता, स्टार ग्रीड पॅटर्न. ठीक आहे. सो स्टार ग्रीड पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीचा पॅटर्न तो यूज केला गेला होता रोड कन्स्ट्रक्शन साठी, स्टार ग्रीड पॅटर्न. तर हा अशा पद्धतीने स्टार ग्रीड पॅटर्न, तर ह्या पॅटर्नचा यूज जो आहे रोड कन्स्ट्रक्शन मध्ये केला गेला होता, स्टार ग्रीड. ठीक आहे, अशा पद्धतीचा पॅटर्न. त्यानंतर पुढे बघा, महाजनपद ज्याला म्हणतात, महाजनपद म्हणजे जवळजवळ 16 किंगडम असतात, सेट ऑफ द 16 किंगडम, महाजनपद. तर या काळामध्ये जो रोड डेव्हलपमेंट झाली होती मित्रांनो, ती बघा कशा पद्धतीने, हा एवढा मोठा रोड जो आहे तो बनवला होता फ्रॉम काबूल जे की अफगाणिस्तानमध्ये, काबूल पासून पेशावर, देन रावलपिंडी, लोहार, अमृतसर, दिल्ली, आग्रा, पटना आणि कोलकाता, आणि कोलकाता नंतर चिटोगांग जो आहे तो बांगलादेशमध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्ही लक्ष द्या, अफगाणिस्तान पासून तर बांगलादेश पर्यंत, ज्याला ईस्ट पाकिस्तान म्हटलं जायचं, अफगाणिस्तान पासून तर बांगलादेश पर्यंत हा एवढा मोठा रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला गेला होता. तर सेट ऑफ 16 किंगडम, तर 600 ते 345च्या कालावधीमध्ये. ठीक आहे, या अशा पद्धतीचे रोड कन्स्ट्रक्ट झालेत. नेक्स्ट बघा, मौर्य सिव्हिलायझेशन. तर या काळामध्ये तक्षशिला पासून तर पाटलीपुत्र, म्हणजे पाकिस्तान पासून तर पाटलीपुत्र जे की आता सध्याचं पटना बिहार मधलं, हा रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला गेला होता. त्यानंतर शेरशाह सुरी यांच्या काळखंडात यामध्ये प्रश्न विचारला जात असतो. हा जो आहे हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे, शेरशाह सुरी. तर यांच्या कालावधीमध्ये जो रोड जो बांधला गेलाय मित्रांनो, तो बघा, त्याला नाव काय आहे, सडक ए अजाब. ठीक आहे, तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, किंवा त्याला शाही रोड म्हटलं जातं. काबूल पासून लाहोर पर्यंत, लाहोर पासून कलकत्ता, ज्याचं कोलकाता आहे पश्चिम बंगाल मधलं. ठीक आहे, सो काबूल टू लाहोर आणि लाहोर पासून कोलकाता. तर हा जो मार्ग आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, यावरती ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि ह्याच रस्त्याला ब्रिटिश कालावधीमध्ये ग्रँड ट्रंक रोड असं म्हटलं गेलं, ग्रँड ट्रंक रोड. सो हा शेरशाह सुरीने जो काही रस्ता बांधलाय, जो रोड बांधला होता, त्यालाच काय म्हटलंय, ग्रँड ट्रंक रोड इन ब्रिटिश टाइम. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर इथं तुम्ही ना हा जो पॉइंट आहे शेरशाह सुरीचा, हा एवढा पॉइंट फक्त तुम्ही लक्षात ठेवा, हा रस्ता कुठून कुठपर्यंत आहे. तर हा एक ब्रीफ इंट्रोडक्शन होतं हिस्टोरिकल डेव्हलपमेंटसाठी. आणि यातनं जे प्रश्न विचारले जातात ते कोणत्या प्रकारचे असतात हे तुम्हाला मी सांगितलं. सिलेबस ऑलरेडी खूप मोठा सिलेबस आहे, पण यावरती जे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेत IAS एक्झाम मध्ये, SSC मध्ये, किंवा आपल्या ZP म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झाम मध्ये, तर मी ते तुम्हाला इथं सांगितलेत. हे क्लिअर झालं का, मला सांगा आता, बोलो, या गोष्टी क्लिअर झाल्या का? जायचं पुढे. येस. आता याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत 20 इयर रोड डेव्हलपमेंट प्लॅन. ठीक आहे, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय केले की रोड डेव्हलपमेंट प्लॅन, भारतातलं जे काही रोड डेव्हलपमेंटसाठी आपण 20 इयरचं मिशन ठेवलं, आणि त्या मिशनमध्ये जे रोड डेव्हलपमेंटचे जे काही टार्गेट्स आहेत त्याबद्दल आता आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, ह्या मधल्या कालावधीमध्ये जेव्हा मुघल, इंग्रज वगैरे आले, ब्रिटिश कालावधीमध्ये जेवढे रस्ते बांधले गेले होते हे त्यांच्या स्वार्थासाठी होते, म्हणजे त्यांना व्यापार करायचा होता, तो फास्ट व्हावा त्यासाठी ते रस्ते बांधले गेले होते. आता आफ्टर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग आपण स्वतंत्र भारताने जे काही टार्गेट ठेवले 20 वर्षाचे प्लॅन, आता त्याबद्दल डिस्कशन करू. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की 20 इयर रोड डेव्हलपमेंट प्लॅन जे आहेत त्यामध्ये 3 महत्वाचे प्लॅन आहेत. एक आहे नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन, नंतर बॉम्बे रोड डेव्हलपमेंट प्लॅन, आणि लखनौ रोड डेव्हलपमेंट प्लॅन. ठीक आहे, हे लक्षात घ्या. याच्या अगोदर या टॉपिकवरती भरपूर सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. नगर परिषद परीक्षा असू द्या, PCMC असू द्या, सो अशी एकही एक्झाम नाही की ज्यामध्ये इथून प्रश्न विचारला जात नाही. हा टॉपिक खूप महत्वाचा टॉपिक आहे, तर लक्षात घ्या. आता सो पहिल्यांदा आपण डिस्कस करूया नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन, जो 1943 ते 1963 या कालावधीसाठी होता. 43 to 63 या 20 वर्षासाठी. पण सुरुवातीच्या काळामध्ये हा 1961 मध्येच कंप्लीट झाला, म्हणजे असं जे काही टार्गेट होतं ते 1961 मध्येच कंप्लीट झालं. आता या ठिकाणी जे रोड आहे मित्रांनो, ह्या रोडला क्लासिफाय करतात. रोड जे आहेत ते क्लासिफाय केले जातं बघा, ॲज अ नॅशनल हायवे,
नॅशनल हायवे, स्टेट हायवे, स्टेट हायवे, देन मेजर डिस्ट्रिक्ट रोड, मेजर डिस्ट्रिक्ट रोड ज्याला आपण म्हणतो MDR, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, देन अदर डिस्ट्रिक्ट रोड, ODR, ODR अदर डिस्ट्रिक्ट रोड. आणि ODR नंतर बोलो बोलो हॅलो हा मनोज सर स्टुडिओ काहीच होणे काहीच होणे वरती आहे. ठीक आहे. तर बघा अकॉर्डिंग टू द नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन जे काही रोड होते भारतातले त्याला अशा 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले गेलेत. लक्षात ठेवा, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड अँड विलेज रोड. विलेज रोड. आता ह्या वेळेस जे टार्गेट होतं मित्रांनो, बघा हे जे टार्गेट होतं, टार्गेट हे टार्गेट पण विसरू नका. जे टार्गेट या ठिकाणी होतं ते टार्गेट अशा पद्धतीचं होतं, 16 किलोमीटरचे रस्ते इन 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया ऑफ कंट्री. ठीक आहे. सो 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया म्हणजे 10x10 10 किलोमीटरचा म्हणजे असा एक रेक्टँगल जर आपण घेतला, सॉरी स्क्वेअर जर आपण घेतला 10 किलोमीटर. सो 10 किलोमीटरची ही जी ग्रीड आहे, तर यामध्ये जी टोटल लेंथ असेल, यामध्ये मग तो रस्ता कसाही असू द्या, तो कसाही रस्ता असू द्या, तर टोटल लेंथ जी असणार ती किती असणार त्याची 16 किलोमीटर. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे टार्गेट होतं आणि हे टार्गेट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 इयर प्लॅन हा होता, पण 61 मध्येच अचीव्ह झालं. सो 16 किलोमीटर ऑफ रोड लेंथ इन 100 किलोमीटर स्क्वेअर ऑफ द एरिया ऑफ कंट्री. ठीक आहे. या पद्धतीचं टार्गेट होतं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेस वे वगैरेचं टार्गेट इथं नव्हतं, लक्षात घ्या. आणि त्यानंतर एक प्रश्न यावरती आणखी विचारला जात असतो पॅटर्नचा, की रोड पॅटर्न एक्झॅक्टली कसं होतं. सो या ठिकाणी रॅडियल म्हणजेच काय, स्टार अँड ग्रीड पॅटर्न. रॅडियललाच म्हणतात स्टार, रॅडियल or it is also known as a star and grid pattern. स्टार अँड ग्रीड पॅटर्न जे रस्ते आहेत ते इथं कन्स्ट्रक्ट केले गेले होते. म्हणजे अशा पद्धतीने मी तुम्हाला मागेही सांगितलं. ठीक आहे. स्टार ठीक आहे अशा पद्धतीने. आणि हा जो काही आहे तो सेंटर पोर्शन आहे, तो सेंटर पोर्शन आहे त्या एरियाचा सेंटर पोर्शन. आणि हे जे मी व्हर्टिकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स किंवा इन्क्लाइन लाईन ज्या मार्क केल्यात हे मेन रोड होते आणि यांच्यापासून हे सेकंडरी रोड त्याला कनेक्ट करतात, हे सेकंडरी रोड कनेक्ट करतात. तर या पद्धतीने रोड कन्स्ट्रक्शन स्टार अँड ग्रीड पॅटर्नचं रोड कन्स्ट्रक्शन जे आहे ते अडॉप्ट केलं होतं नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये. ठीक आहे. हे लक्षात घ्या. यस, स्पायडरमॅनचं जाळं इथे. ठीक आहे. एक प्रकारचं स्पायडरमॅनचं जाळं. तर हे काही की पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रोडला क्लासिफाय केले 5 कॅटेगरीमध्ये, टार्गेट आणि रॅडियल म्हणजेच काय, स्टार अँड ग्रीड पॅटर्न. यानंतर सेकंड रोड डेव्हलपमेंट प्लॅन होता आपला, दॅट इज बॉम्बे रोड डेव्हलपमेंट प्लॅन. बॉम्बे रोड डेव्हलपमेंट प्लॅन. तर क्लासिफिकेशन जे आहे ते सेमच, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट, अदर डिस्ट्रिक्ट अँड विलेज रोड. पण यासोबत मित्रांनो आणखी एक गोष्ट ऍडिशनली ऍड केली होती आणि इट इज नोन ॲज अ एक्सप्रेस वे. सो एक्सप्रेस वेचं कन्स्ट्रक्शन सुद्धा इथं ऍड केलं गेलं होतं, हे लक्षात घ्या. आणि बॉम्बे प्लॅन जो आहे तो बघा कुठून कुठपर्यंत आहे, हे इयर पण महत्वाचं आहे आपल्यासाठी. 1961 ते 1981. तो 43 ते 63 होता, पण 61 मध्येच कंप्लीट झाला. 61 ते 81 क्लासिफिकेशन सेम. आता टार्गेट बघायचं, टार्गेट चलो बोलो, कुणाला सांगता येईल टार्गेट, कुणाला माहिती आहे व्हॉट इज द टार्गेट बॉम्बे रोड डेव्हलपमेंट प्लॅनचं टार्गेट माहिती कुणाला? बोलो. यस, अगदी बरोबर मनीषा. सो 32 किलोमीटर रोड लेंथ ऑफ
32 किलोमीटर पर 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया ऑफ कंट्री, एरिया ऑफ द कंट्री. ठीक आहे, अगदी बरोबर. आणि यासोबतच मित्रांनो कन्स्ट्रक्शन ऑफ एक्सप्रेस वे, expressway of total length is equal to 1600 किलोमीटर. ठीक आहे, 32 किलोमीटर लेंथ बॉम्बे रोड डेव्हलपमेंट प्लॅन. ठीक आहे, 1600 किलोमीटरचा या ठिकाणी काय होता, एक्सप्रेसवे सुद्धा. हा सेकंड. आणि यानंतर तिसरा महत्वाचा आहे, दॅट इज लखनौ रोड डेव्हलपमेंट प्लॅन, जो की 1981 ते 2001. तर यामध्ये मात्र रोड जे आहेत ना ते क्लासिफाय केले गेले, बघा लक्षात घ्या. सो क्लासिफिकेशन ऑफ रोड, रोड. सो रोडला या ठिकाणी जो क्लासिफिकेशन केलं गेलं ते अशा पद्धतीने, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. ठीक आहे. सो पॅटर्न जो आहे बॉम्बे रोड डेव्हलपमेंट मध्ये कोणत्याही प्रकारचा पॅटर्न जो तो फिक्स केलेला नव्हता. जसं मी तुम्हाला स्टार आणि ग्रिड पॅटर्न सांगितलं नागपूरमध्ये, पण बॉम्बे रोड डेव्हलपमेंट मध्ये तसा पॅटर्न नव्हता. ठीक आहे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. यस, नंबर 1 प्रायमरी रोड सिस्टीम. सो प्रायमरी रोड सिस्टीम. आणि या प्रायमरी रोड सिस्टीम मध्ये मित्रांनो दोन प्रकारचे रोड जे ते कन्सिडर केले तिथं, एक्सप्रेस वे आणि याच्यासोबत नॅशनल हायवे. नॅशनल हायवे हे लक्षात घ्या. यावरती 2018ला जेव्हा नगर परिषद परीक्षा झाली होती ना, तेव्हाही प्रश्न विचारले गेले होते आणि आताच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातील, तर हे तुम्ही विसरू नका. ठीक आहे, लक्षात घ्या. सो एक्सप्रेस वे अँड नॅशनल हायवे. नंबर 2 सेकंडरी रोड सिस्टीम. तर सेकंडरी रोड सिस्टीम मध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी स्टेट हायवे, अँड मेजर डिस्ट्रिक्ट रोड. यासोबत नंबर 3 टर्शरी सो टर्शरी मध्ये बघा, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज रोड. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात घ्या. आता यामध्ये हा लखनौ रोड डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे, तर यामध्ये आपण रेक्टँग्युलर अँड ब्लॉक पॅटर्नचा यूज केला आहे. फॉर रोड कंस्ट्रक्शन. ओके, सो रेक्टँग्युलर अँड ब्लॉक पॅटर्न ऑफ रोड कंस्ट्रक्शन. नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कुठला स्टार अँड ग्रिड पॅटर्न, आणि या ठिकाणी रेक्टँग्युलर अँड ब्लॉक पॅटर्न. ठीक आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट टार्गेट. बोलो, टार्गेट सांगतील कोणाला? व्हॉट इज द टार्गेट? तर या ठिकाणी टार्गेट काय असणार किंवा काय होतं कोणाला माहिती आहे? सो टार्गेट इज व्हॉट 82 किलोमीटर इन 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया ऑफ कंट्री. ठीक आहे, सो 82 किलोमीटर. आणि यानंतर एक्सप्रेस वे. नेक्स्ट एक्सप्रेस वे ऑफ टोटल लेंथ इज इक्वल टू 2000 किलोमीटर.
2000 किलोमीटर. यस. तर प्रायमरी सिस्टीम मध्ये लक्ष घ्या, एक्सप्रेसवे अँड नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड, विलेज रोड, रेक्टँग्युलर अँड ब्लॉक पॅटर्न, टोटल लेंथ ऑफ द रोडवे आणि टोटल एक्सप्रेसवे. 82 किलोमीटर इन 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया. जी 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया असेल त्यामध्ये टोटल लेंथ किती पाहिजे? 82 किलोमीटर. आता यासोबतच नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड यांचे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. लेंथ ऑफ द रोड कॅल्क्युलेट करण्याचे फॉर्म्युले जे की लखनौ रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आहेत, ते फॉर्म्युले आता आपण डिस्कस करूया. पुढे बघा नेक्स्ट. सो लेंथ ऑफ द नॅशनल हायवे, लेंथ ऑफ द नॅशनल हायवे इन किलोमीटर. बोलो, लेंथ ऑफ द नॅशनल हायवे इन किलोमीटर. तर यामध्ये लक्षात घ्या, सो एरिया ऑफ कंट्री इन किलोमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय 50. So total area of the country in kilometer square divided by 50. So या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण लेंथ ऑफ द नॅशनल हायवे, इव्हन एमपीएससी मेन्स एक्झाम मध्ये, इतर पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारले जातात. आपल्याला डायरेक्टली एरिया प्रोव्हाइड केला जातो आणि लेंथ ऑफ द नॅशनल हायवे वगैरे विचारलं जात असतं, त्यामुळे हा महत्वाचा आहे. नेक्स्ट नंबर 2, लेंथ ऑफ स्टेट हायवे इन किलोमीटर. चला सांगा कुणाला माहिती आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ द टोटल लेंथ ऑफ द स्टेट हायवे? एरिया ऑफ स्टेट, या ठिकाणी स्टेटचा एरिया आहे, इन किलोमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय 50 हाफ करा 25 किंवा ऑर 62.5 टाइम्स number of towns in state, number of town in state. तर ह्या दोघांपैकी whichever is maximum, whichever is maximum. ठीक है. नेक्स्ट नंबर 3, लेंथ ऑफ मेजर डिस्ट्रिक्ट रोड इन किलोमीटर, दॅट इज इक्वल टू, अगेन लक्षात घ्या, इथे एरिया ऑफ द स्टेट आहे, एरिया ऑफ द स्टेट आहे. हा, इथं सुद्धा एरिया ऑफ द स्टेट, एरिया ऑफ स्टेट in kilometer square divided by 12.5 divided by what? 12.5. 50 त्याच्या हाफ, 25 त्याच्या हाफ. आणि आणखी एक फॉर्म्युला आहे, दॅट इज ऑर 90 into number of towns in state. Again, whichever is maximum, whichever is maximum. तर हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत ना, हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. लेंथ ऑफ द नॅशनल हायवे, एरिया ऑफ द कंट्री इन किलोमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय द 50, देन एरिया ऑफ स्टेट इन किलोमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय 25 आणि एरिया ऑफ द स्टेट इन किलोमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय 12.5. यासोबतच 62.5 62.5 इंटू नंबर ऑफ टाउन्स इन अ स्टेट, 90 इंटू नंबर ऑफ टाउन इन अ स्टेट. तर या दोघांपैकी जो काही मॅक्झिमम असेल तो आपल्याला इथे कन्सिडर करायचा आहे. याच्या न्यूमेरिकल क्वेश्चन मी एमसीक्यू मध्ये ऍड करेल पर्पजफुली, की तुम्ही तिथं कन्फ्युज झाले पाहिजेत, म्हणजे याची प्रॅक्टिस आपली इथं होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे 3 महत्वाचे 20 इयर डेव्हलपमेंट, हा मात्र रट्टाच मारून घ्यावा लागेल, कारण ह्या गोष्टी ज्या स्टॅटिक आहेत, या न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. फास्ट मध्ये झालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टॅटिक असतात, त्या न बदलणाऱ्या आहेत. तर त्यामुळे त्यांना पाठ करणं हेच ऑप्शन आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे. फक्त इथं लक्षात घ्या, इथं कंट्री आहे, यानंतर इथं स्टेट 50 25
12.5. National highway, state highway, major district road. Length of the state highway. काय म्हणता तुम्ही? 60. ओके ओके ओके, हां हां हां, यात ना, हां, या फॉर्म्युल्यात आपल्याला काय करायचंय, 62 वाला फॉर्म्युला जो आहे त्यामधनं मायनस करायचंय एरिया ऑफ द स्टेट इन किलोमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 50, म्हणजे नॅशनल हायवे. बरोबर, एकच मिनिट. मायनस लेंथ ऑफ नॅशनल हायवे, नॅशनल हायवे, किंवा काही वेळेस ती मग कशी दिली असेल, एरिया ऑफ द कंट्री इन किलोमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय द 50, डिवायडेड बाय 50, लेंथ ऑफ नॅशनल हायवे. बरोबर, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं रोड पॅटर्न. रोड पॅटर्न, ठीक आहे. तर ह्या पद्धतीचे रोड पॅटर्न आहेत बघा, लक्ष द्या. रेक्टँग्युलर ऑर ब्लॉक, देन हेक्झॅगोनल पॅटर्न, रॅडियल ऑर, रॅडियलच काय म्हणतात, स्टार म्हणतो आपण, स्टार अँड ब्लॉक, देन स्टार अँड सर्क्युलर अँड स्टार अँड ग्रिड. ठीक आहे, असे नंबर ऑफ पॅटर्न आहे. ते त्या सिटीच्या प्लॅनिंगच्या वेळेला त्याच्या रिक्वायरमेंट, तिथं असणाऱ्या गोष्टी त्यानुसार ते बदलत असतात. ठीक आहे, पण आता जे पास्टमध्ये होऊन गेलेल्या सिटी आहेत त्यामध्ये यूज केलेला जो पॅटर्न आहे त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारले जातात. एकच मिनिट. हॅलो, एकच मिनिट टाकतो. एकच मिनिट. बघा, लक्षात येते तुम्हाला, तुमच्यामध्ये अशी शातीर आहेत ते फक्त रिव्हिजन साठी बसलेत. बरं, जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन माझे मित्र, तुम्ही लक्षात घ्या, आपल्यासोबत कॉम्पिटिशनला असणारे मुलं जी आहेत ना, ती आता रिव्हिजनला बसलेली आहेत. तर त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे तो आणखी वाढवावा लागेल. म्हणजेच काय, ज्या गोष्टी तुम्हाला देतो ना मी, त्या फक्त तुम्ही काय करायचं, त्याला रिवाईज करत राहा, त्याला पुन्हा पुन्हा वाचत राहा. ठीक आहे. आणि चलो, आता बघा, हे पॅटर्न जे आहेत ना, हे लक्षात घ्या. सो अशा पद्धतीचे 5 प्रकारचे पॅटर्न आहेत. तर हे पॅटर्न, यावरती वारंवार विचारला जाणारा प्रश्न, की चंदीगडमध्ये जे काही सिटी आहे, चंदीगड ही जी सिटी आहे त्यामध्ये जे रोड कन्स्ट्रक्ट केलेत, तर तिथं अडॉप्ट केलेला पॅटर्न बघा, रेक्टँग्युलर ऑर ब्लॉक पॅटर्न, रेक्टँग्युलर किंवा ब्लॉक पॅटर्न. ठीक आहे, आणि हाच ब्लॉक पॅटर्न लखनौ रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये पण यूज केलाय. सो रेक्टँग्युलर ऑर ब्लॉक पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीचा असतो बघा, रेक्टँग्युलर और ब्लॉक पॅटर्न. तर इथे तुम्ही बघू शकता, हा सेंट्रल एरिया आहे. त्यानंतर हे जे मेन रोड आहेत, मेन रोड, आणि त्याला मग कनेक्ट केले जाणारे सेकंडरी रोड. सो रेक्टँग्युलर पॅटर्न, जर का आपण वरतून जर त्याला बघितलं त्या सिटीकडे, तर रेक्टँग्युलर पद्धतीचे रोड तुम्हाला बघायला मिळते, 90 डिग्री रोड. रेक्टँग्युलर और ब्लॉक पॅटर्न जो आहे, आणि हा कुठे अडॉप्ट केलाय, चंदीगड.
त्यासोबतच या सिटीमध्ये रॅडियल अँड स्टार रॅडियल और स्टार अँड ब्लॉक पॅटर्न. सो इथं बघा, इथं पॅटर्न समजून घ्या तुम्ही आधी. हा बघा, हा आपला रेक्टँग्युलर किंवा ब्लॉक पॅटर्न. तर हा जो बघू शकता तुम्ही बी पॅटर्न जो आहे तो बघा, लक्षात घ्या. रॅडियल तर आहे अलॉंग द रेडियस. अलॉंग द रेडियस म्हणजे काय, रॅडियल, आणि तो स्टार सारखा दिसतो. आणि त्यामध्येच इथं बघा, हा जो मधला जो पोर्शन आहे इट इज अ सेंट्रल एरिया. सेंट्रल एरिया, इथं पण सेंट्रल एरिया, हा स्टार पॅटर्न आहे. हा काय, स्टार पॅटर्न. आणि ह्या स्टार पॅटर्न मध्येच बघा तुम्ही इथं बघू शकता, हा मधला जो काही पोर्शन आहे, मधला पोर्शन, तर त्या छोट्याशा एरियामध्ये परत आपण काय करतो, रेक्टँग्युलर पद्धतीने जर रोड कन्स्ट्रक्ट केला असेल, सो इट इज नोन ॲज अ स्टार अँड रेक्टँग्युलर पॅटर्न. म्हणजेच काय, स्टार अँड ब्लॉक पॅटर्न. आता ह्या स्टार सोबत जर का सर्क्युलर फॉर्म मध्ये काही रस्ते असतील, सर्क्युलर फॉर्म मध्ये असतील स्टार सोबत, देन इट इज नोन ॲज अ स्टार अँड सर्क्युलर पॅटर्न. स्टार अँड रेक्टँग्युलर, स्टार अँड सर्क्युलर पॅटर्न. हा हेक्झॅगोनल पॅटर्न तुम्हाला लक्षात येतोय. सो ह्या पद्धतीने नेटवर्क असतात. तर इथे जे प्रश्न विचारले जातात ना, तर त्याबद्दल लक्षात घ्या. आधी आपल्याला माहिती आहे की हा स्टार अँड ग्रीड पॅटर्न जो आहे, स्टार ग्रीड पॅटर्न, तो कुठे यूज केलाय, नागपूर रोड प्लॅन मध्ये. त्यानंतर कॅनॉट प्लेस इन न्यू दिल्ली, कॅनॉट प्लेस इन न्यू दिल्ली, तर यामध्ये स्टार अँड सर्क्युलर पॅटर्न आहे. त्यानंतर स्टार अँड ब्लॉक पॅटर्न चंदीगडमध्ये पण बघायला मिळतो. अँड ब्लॉक पॅटर्न जो आहे तो त्या ठिकाणी रेक्टँग्युलर ब्लॉक म्हणजेच काय, रेक्टँग्युलर पॅटर्न तो चंदीगडमध्ये. हेक्झॅगोनल पॅटर्नची सिटी तुम्ही शोधायची आणि मला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगायचं आहे कोणती सिटी आहे की जी हेक्झॅगोनल पॅटर्नने डेव्हलप झाली आहे. यासोबत पुणे सिटी जी आहे यामध्ये कोणत्या प्रकारचा पॅटर्न आहे हे पण तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, हे तर लक्षात. नवीन विद्यार्थ्यांना घाबरवत नाही मित्रांनो मी, त्यांना अभ्यास करायला सांगतोय मी. ठीक आहे, पद्धतीने हे 3 टॉपिक जे आहेत जे आपल्याला आज इथं कंप्लीट केलेत आपण, एक डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉस सेक्शन, त्यानंतर रोड डेव्हलपमेंट इन इंडिया आणि रोड पॅटर्न. उद्याच्या लेक्चरमध्ये हायवे डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कमिटीज आहेत त्यांचं इयर इथं महत्वाचं आहे, तर ते आपण डिस्कस करणार. कन्सेप्ट ऑफ सॅच्युरेशन अँड मॅक्झिमम युटिलिटी सिस्टीम यावरती एक न्यूमेरिकल असतो. हायवे अलाइनमेंट अँड इंजिनिअरिंग सर्वे हा टॉपिक. आणि यासोबत उद्या एमसीक्यू सुद्धा आपण इथं डिस्कस करणार. पहिल्या चॅप्टरच्या आपण एमसीक्यू पण बघणार. पुन्हा एकदा ह्या गोष्टी एकदा बघा, इकडे लक्ष द्या. तर आपण इथं बघितलं की फॉरेन कंट्रीमध्ये रोमन, टर्झागेट, मेटकाल्फ, टेलफोर्ड अँड मॅकडॅम हा सिक्वेन्स महत्वाचा आहे. रोमन कन्स्ट्रक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा स्लोप यूज केलेला नाहीये. इट इज नोन ॲज द पायोनियर्स. ठीक आहे, आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ग्रेडियंट स्ट्रेट रोड कन्स्ट्रक्ट करत जायचे. ते टोटल डेप्थ बघा, टोटल डेप्थ 0.75 ते 1.2 मीटर. 0.75 ते 1.2 मीटर इज द टोटल डेप्थ. त्यानंतर देर इज नो स्लोप, हे तुम्ही लक्षात घ्या. स्लोप नाहीये, पायोनियर्स म्हणतात यांना आपण. आणि ॲपियन वे, ह्या रोडला काय म्हटलं तर ॲपियन वे. नेक्स्ट आहे रोमन रोड नंतर टर्झागेट मेथड. या टर्झागेट मेथड मधले की पॉईंट की जी हाईट आहे, आता डेप्थ जी आहे रोडची ती किती केली या केसमध्ये, 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर 1/45 चा क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलाय. आणि एक डिमेरिट तुम्ही म्हणू शकता त्याचं की फक्त टॉपला आपण क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलाय, खाली क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलेले नाहीयेत. मग टर्झागेट नंतर सेम फीचर जे आहे तुम्हाला मेटकाल्फ आणि टेलफोर्ड मध्ये पण बघायला मिळतील. बट टेलफोर्ड कन्स्ट्रक्शन मध्ये एक लक्षात घ्या, जे टोटल विड्थ आहे, टोटल विड्थ ऑफ द रोडवे दॅट इज इक्वल टू द 9 मीटर टेलफोर्ड मध्ये. आणि मॅकडॅम कन्स्ट्रक्शन जो आहे, मॅकडॅम कन्स्ट्रक्शन, तर इट इज बेस्ड ऑन द सायंटिफिक थिंकिंग. यामध्ये स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन आपण कन्सिडर केलंय. 1/36 हा स्लोप आहे आणि 25 सेंटीमीटरची या ठिकाणी तुम्ही डेप्थ आहे, ओव्हरऑल डेप्थ. आणि प्रत्येक लेअरला जो आहे मित्रांनो या ठिकाणी काय केलंय, क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर हिस्टोरिकल डेव्हलपमेंट ऑफ रोड कन्स्ट्रक्शन इन इंडिया, इंड्यूज व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये स्टार ग्रिड पॅटर्न आहे. हाच स्टार ग्रिड पॅटर्न जो आहे आणखी कुठे बघायला मिळतो आपल्याला, नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये. देन महाजन पद जे आहेत म्हणजे 16 राज्यांचा एक सेट असतो. आणि यामध्ये काबूल पासून तर बांगलादेश पर्यंतचा हा रस्ता, काबूल टू बांगलादेश, एंड लक्षात ठेवा. नेक्स्ट मौर्या सिव्हिलायझेशन, त्यामध्ये तक्षशिला पाकिस्तानमध्ये आहे ते. आणि पाटलीपुत्र जे की पटना आहे आता करंट बिहारचं, इथून इथपर्यंतचा रोड कन्स्ट्रक्ट केलाय. शेरशाह सुरीच्या काळामध्ये त्याला सडक ए जाम असं नाव आहे आणि याला शाही रोड असं पण म्हणतात. तर काबूल अफगाणिस्तानमध्ये असणारा काबूल ते कलकत्ता म्हणजे आताचं कोलकाता जे आहे ते तिथपर्यंत रोड कन्स्ट्रक्ट केलाय वाया लाहोर. आणि ब्रिटिश रोड जो आहे म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो जीटी रोड और ग्रँड ट्रंक रोड, तर याच रोडला नंतर रिनेम केलंय जीटी रोड म्हणून, हे बघा. नेक्स्ट नागपूर रोड डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नॅशनल, स्टेट, मेजर डिस्ट्रिक्ट, अदर डिस्ट्रिक्ट, विलेज रोड हे 5 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन करतो. टार्गेट 16 किलोमीटर
पर 100 किलोमीटर स्क्वेअर एरिया किंवा ग्रिड एरिया. देन रॅडियल और स्टार ग्रिड पॅटर्न. देन या ठिकाणी बघा बॉम्बेमध्ये 32 किलोमीटरचा ची लेंथ आहे आणि 1600 किलोमीटरचा एक्सप्रेसवे. इथं 82 किलोमीटर लेंथ आहे आणि 2000 किलोमीटरचा एक्सप्रेसवे. आणि क्लासिफिकेशन जे आहे मित्रांनो, एक्सप्रेसवे अँड नॅशनल हायवे प्रायमरी सिस्टीम, स्टेट अँड मेजर डिस्ट्रिक्ट रोड सेकंडरी, अदर डिस्ट्रिक्ट अँड विलेज रोड टर्शरी, अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन केलंय. आणि यासोबत हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. एरिया ऑफ द कंट्री इन किलोमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 50, एरिया ऑफ द स्टेट इन किलोमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 25, नंबर ऑफ विलेजेस, नंबर ऑफ टाउन इन अ स्टेट इंटू 62.5. आणि यातनं काय करायचं, लेंथ ऑफ द नॅशनल हायवे मायनस करायचं आहे. एरिया ऑफ स्टेट इन किलोमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 12.5, 90 टाइम नंबर ऑफ टाउन इन अ स्टेट, विचवर इज मॅक्झिमम. आणि ह्या पॅटर्न वरती जे या अगोदर प्रिव्हियसली जे क्वेश्चन विचारले ते पॉईंट मी तुम्हाला इथं हायलाइट करून दिले. ठीक आहे. सो इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपल्याला इथं डिस्कस केला आहे आपण. रिमेनिंग पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. याचा जो रिमेनिंग पोर्शन आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये मोस्टली हे युनिट कंप्लीट होणार विथ देअर MCQ. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच.